आज संध्याकाळी सायराजच्या घरी काय घडते ना ते बघू आणि मग पुढचं प्लॅनिंग ठरवू. म्हणजे पुढे काय करायचं कसं करायचं आपल्याला ठरवता येईल. ए मर्दा, अरे तुझ्याशी बोलायला मी कसला विचार करायला. सर अरे हाय नीतू, वेलकम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ये बस बस. नीतू मला सांग, तुला येताना पत्ता शोधायला काही त्रास वगैरे तर झाला नाही ना? नो, नॉट रिअली. ओके. बरं मला सांग, काय घेशील? चहा, कॉफी, काही थंड? नाही, ऍक्च्युली काहीच नको मला. का? असं कसं चालेल? तू माझ्या घरी पहिल्यांदा आली आहेस, तुला काहीतरी घ्यावंच लागेल. इट्स नॉट फेअर. रेवडेकर, तुम्ही माधूला सांगू. सायराज प्लीज, खरंच आय एम गुड. मला काहीच नकोय. म्हणजे आत्ता काही नकोय, लागलं तर सांगेन ना मी तुला. ओके. रेवडेकर या तुम्ही. नीतू रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. या ऍक्च्युली काय ना की आभासला पहिल्यांदा भेटणार आहे ना मी, तो जरा नर्वस आहे. बाकी गुड. पण आभास कुठे, कधी भेटणार आहे तुम्हाला? मी अगदी उत्सुकतेने वाट बघते रे, त्याला भेटायचंय मला. आभास ऑलरेडी आलाय. व्हॉट? आभास प्लीज कम. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.